नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचं व्हिडिओ बनवायचं कारण आपण आज सोनालिका मळणी मशीन बद्दल सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपल्याकडे तुमचा किती लहान ट्रॅक्टर असू द्यात किंवा किती मोठा ट्रॅक्टर असू द्यात, सर्व प्रकारचे सर्व एचपी साठी आपल्याकडे मळणी मशीन मिळतात. तर आत्ताच्या सीझनला, आता गव्हाचं सीझन आहे, गव्हाच्या सीझनला आपल्याला सुपडी मॉडेल लागतात. त्यामुळे सुपडी मॉडेल आपण मागवलेले आहेत भरपूर. ज्यांना टोकरी मॉडेल पाहिजे त्यांना टोकरी मॉडेल सुद्धा भेटतंय, ज्यांना सुपडी मॉडेल पाहिजे त्यांना सुपडी मॉडेल सुद्धा भेटतंय. आता आता आपल्याकडे जास्त जाणाऱ्या मशीनी कोणत्या आहेत? तर 15 एचपी, 20 एचपी आणि 25 एचपी अशा 3 मशीनी आपल्याकडे जास्त जाणाऱ्या आहेत. आणि यामध्ये तुमचा 20 एचपी किंवा 18 एचपीचा ट्रॅक्टर पासून पुढे तुमचा किती एचपीचा ट्रॅक्टर असू द्या, त्या सर्व ट्रॅक्टरसाठी आपल्याकडे मळणी मशीन अवेलेबल आहे. तर आता सोनालिकाच मशीन का घ्यायची किंवा बाकीच्या मशीनीमध्ये आणि सोनालिकाच्या मशीनीमध्ये काय फरक आहे, तो आज फरक तुम्हाला मी सांगणार आहे. पहिली गोष्ट, आता प्रत्येक जणाच्या आजूबाजूला सोनालिकाच्या जुन्या मशीनी अजून अवेलेबल आहे. म्हणजे 20-20 वर्ष जरी झालं मशीनला, तरी सुद्धा अजून मशीनी त्या सर्व चालू आहेत. आता आत्ताच्या ज्या नवीन मशीनी आहेत त्याचा विषय कसा होतोय, 4-5 महिन्यात 4-5 वर्षात म्हटलं तरी त्याचा पत्रा सोडून जातोय किंवा त्याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल आता पूर्ण लाईट कंपनी देत आहे. तर आपली जी सोनालिका कंपनी आहे ती पहिल्यापासून जशी अगोदर मटेरियल देत होती तशीच आता सुद्धा मटेरियल तशीच देत आहे. आणि पूर्ण हेवी मध्ये मशीन टोटल बनवलेली आहे. आता तुम्ही बघू शकताय, ही 15 एचपी ची मशीन आहे. ह्या मशीनचा जी ड्रम साईज आहे, ती ड्रम साईज 20x30 आहे. ही शक्यतो 26 एचपीच्या ट्रॅक्टर पासून पुढच्या ट्रॅक्टरला ही आपली मशीन चालते. त्याच्या आतमध्ये असेल तर मग त्याला आपल्याला 12 एचपी ची मशीन लागेल. आता ही 15 एचपी ची मशीन आहे. आणि ह्याला तुम्ही बघू शकता, बेल्ट ह्याला 3 बेल्ट दिलेले आहेत कंपनी. त्यामुळे पूर्ण हेवी मध्ये बनवलेली मशीन आहे. 3 बेल्ट मध्ये दिलेले आहे. आणि ह्याचं मटेरियल तुम्ही बघू शकता, ह्याचं चॅनल वगैरे पूर्ण हेवी मध्ये दिलेलं आहे. माझ्या हातात बसत नाही असं चॅनल दिलेलं आहे. आता बाकीच्या कंपन्यांचं कसं असतं, बारकं चॅनल येतं, ह्याला पूर्ण मोठा हेवी मध्ये चॅनल बनवून दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मल्टी स्पीड आहे किंवा डबल स्पीड म्हटलं जातं. आता डबल स्पीड म्हणजे काय, तर सिंगल स्पीडला खालती ज्या ह्या चाळणी आहेत, ह्या सिंगल स्पीडला फक्त 2च चाळणी असतात. एक मातीत चाळण येते आणि एक पिकात चाळण येते. ह्याला तुम्हाला 3 चाळणी येतात. आणि ह्या जे स्पीड आहे, ह्या मशीनचं स्पीड कमी जास्त तुम्ही ह्या पुलीवरती करू शकताय. आता ह्याला वरती एक प्लेन पत्रा येतो, तो पत्रा मी तुम्हाला बेल्ट दाखवण्यासाठी पत्रा काढून ठेवला. तर ह्याला पत्रा वगैरे सगळं सपोर्ट येतो त्याला, त्यामुळे तुमचा हात घावण्याची किंवा काय करण्याची भानगड ह्यामध्ये होत नाही. तर जो ह्याला आता तुम्ही बघू शकता, 3 प्रकारे तुम्ही ह्याचं स्पीड करू शकता. आता ह्यामध्ये 3 खाची दिलेले आहेत. एक लहान पुली दिलेली आहे, एक मीडियम पुली दिलेली आहे आणि एक मोठी पुली दिलेली आहे. आता ज्यावेळेस तुमचं ज्वारी, बाजरी, गहू असेल त्यावेळेस तुम्ही कमी स्पीड ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वलं असेल थोडंफार तुमचं, त्यावेळेस तुम्ही मीडियम स्पीड ठेवू शकताय. किंवा तुम्हाला जास्त मल्टी स्पीड करायची, त्यावेळेस तुम्ही जास्त स्पीड वाढवून त्याला तुम्ही वल्याला वगैरे सगळ्याच पिकांसाठी ही मशीन चालवू शकताय. आणि आता शक्यतो जास्त करून वलच माणसं जास्त काढतात, कारण वाळवत जास्त शक्यतो कोण बसत नाही. त्यामुळे ही मल्टी स्पीड आणि डबल स्पीड आपली ही मशीन आहे, त्या मशीनीचं गरज सगळ्यांना लागते. आणि ह्याचं टायर वगैरे पण तुम्ही बघू शकताय, पूर्ण हेवी मध्ये आणि 6-16 जे ह्याला टायर दिलेले आहेत. त्यामुळे मोठा टायर आहे, पलटी होण्याची भानगड नाही अजिबात. याला सपोर्ट सगळ्या बाजूने दिलेला आहे. परत तुम्ही आता पलीकडच्या साईडनं आपण दाखवूया तुम्हाला. आता आधी जी सोनालिकाची मशीन होती, त्या सोनालिकाच्या मशीनला ही कचरा पेटी नव्हती. आता ही कचरा पेटी कशासाठी उपयोगाची पडते तुम्हाला, तर ज्यावेळेस तुम्ही समजा तुमच्या फक्त तुम्हाला हे करायचे, चाळायचे फक्त तुमचं धान्य किंवा त्यात माती वगैरे असेल किंवा घाण असेल, तर ज्यावेळेस तुम्हाला फक्त चाळायचे त्यावेळेस तुम्ही फक्त ती पोतं तुमचं डायरेक्ट ह्यामध्ये टाकायचे. तुमचं ग्रिल मध्ये जात नाही, ते डायरेक्ट तुमचं चाळणीवर पडणार आहे आणि स्वच्छ होऊनच धान्य खाली येणार. परत ह्याला जी मशीनला नटबोल्ट वगैरे सर्व ठिकाणी जे वापरलेले आहेत, हे पूर्ण हेवी मध्ये आणि चांगल्या कंपनीचे नटबोल्ट वापरलेले आहेत, कारण नटबोल्टवर तर सगळं आहे. त्यानंतर तुम्ही ह्याची जी बेरिंग बघताय, आता ह्याचं टोटल बेरिंग, आता हे मोठं बेरिंग असू द्या किंवा साईडला बेरिंग असू द्यात, कुठलंही बेरिंग असू द्यात, त्या पूर्ण बेरिंगला त्याला कव्हरिंग दिलेलं आहे. हे कव्हरिंग का दिलेलं आहे, फक्त सोनालिका कंपनी ही कव्हरिंग देतं. त्याला कव्हरिंग का दिलेलं आहे, तर तुमची जी बेरिंग असते, ह्या बेरिंग मध्ये बाहेरून धूळ असेल, माती असेल, कारण आपण हे रानात चालवतो, माती, कचरा वगैरे त्या बेरिंग मध्ये जाऊन ते बेरिंग खराब होतात.
ह्याला मेंटेनन्स बाकी कुठला नसतो, बेअरिंगलाच मशीनला फक्त मेंटेनन्स असतो. तर तो पण मेंटेनन्स या कंपनीने पूर्ण स्टॉप केलेला आहे. कारण ह्याला सपोर्ट दिल्यामुळे इथून माती किंवा घाण ह्यात जाण्याची भानगडच नाही अजिबात ठेवली कंपनीने. त्यामुळे तुमचं बेअरिंग अजिबात खराब होत नाहीत. आता तुम्ही जुन्या तुमच्या कस्टमरला जर विचारलं, ज्यांच्याकडे सोनालिका मशीन आहे, तर 20-20 वर्ष म्हणलं तरी त्याला पाना सुद्धा लावायला लागत नाही मशीनला. फक्त जर गेलाच तर तुम्हाला बेल्ट फक्त बदलावं लागतात. बेल्ट सुद्धा चांगल्या कंपनीचे यांनी वापरलेले, त्यामुळे तुम्हाला बेल्ट सुद्धा लवकर बदलावा लागत नाही. आता ही झाली 15 HP. ही आहे आपली 20 HP ची मशीन आणि ही आहे 25 HP. 20 HP मध्ये 30x24 इंचाचा ड्रम येतो, ड्रम साईज येते आणि 25 HP मध्ये 27x30 इंचाचा ड्रम साईज येते. तर असेच पूर्ण हे मध्ये मशीन आहे. त्याला अनुदान सुद्धा भेटतं, 50% सबसिडी आहे ह्याला आणि सर्वात जास्त आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेले आहे. कुणाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा, मला डिस्काउंट प्राइस पण सांगणार आहे. आणि ह्याला जर कुणाला लोन करायचं असेल, आता कारण ज्यांच्याकडे पेमेंट कमी आहे, ज्यांना लोन करायचे, तर लोन सुद्धा ह्याच्यावर होत आहे. ह्याला टीव्हीएस फायनान्सचं आपलं लोन होत आहे, तसंच टीव्हीएसचं तर होत आहेच, बजाजचं सुद्धा लोन होत आहे. आणि जरी तुम्हाला तुमच्या बँकेतून करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला लागणारे सर्व डॉक्युमेंट आपण तुम्हाला देत असतो आणि सबसिडी तर आहेच. त्यामुळे शक्यतो ज्यांना कोणाला मशीन घ्यायची त्यांनी अनुदानात फॉर्म भरून ठेवा. तुमचं नाव आले की आपण त्यात सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळवून देतो, कारण त्याला सबसिडी सुद्धा चांगली आहे. सबसिडी कोणी सोडू नका. आणि मशीन चांगली आहे महत्वाचं, कारण आपलं सगळ्यात महत्वाचं असतं आपलं नाव टिकवणं. त्यामुळे नाव चांगलं राहण्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीची मशीन विकत असतो. त्यामुळं जर कोणाला ही मशीन खरेदी करायची असेल किंवा ह्याच्याबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती माझा सुद्धा नंबर आहे, मला फोन करा, मी तुम्हाला सगळी माहिती देईन. आणि आपल्याला कोणाला मशीन घ्यायची असेल तरी कॉन्टॅक्ट करा. आणि आपला चॅनेलला महत्वाचं, कारण आपण वेगवेगळ्या बऱ्याच मशीन विकत असतो, त्यामुळे आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सगळे लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.